तुम्ही नवीन गाडी घ्यायचा विचार करताय का? पण बजेट 10 लाख रुपयांच्या आतच आहे आणि मार्केटमध्ये इतके ऑप्शन आहेत की काय घ्यावं हेच कळत नाही। जर तुमची अशीच अवस्था झाली असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण आज आपण 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये अशा 5 जबरदस्त गाड्यांबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या प्रत्येक गरजेसाठी योग्य ठरू शकतात। जास्त वेळ न घालवता आपण थेट त्या लिस्टकडे वळूया। पहिली कार आहे टाटा अल्ट्रोज। आपल्या लिस्टमध्ये ही पहिली कार आहे जी नुकतीच बाजारात आली आहे आणि लगेचच चर्चेत आली आहे। ही गाडी खरंच एक ऑलराऊंडर आहे। या गाडीचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे तिची सेफ्टी आहे। ग्लोबल एनकॅपमध्ये अल्ट्रोजला पूर्ण 5 स्टार रेटिंग मिळालं आहे। भारतात अशी रेटिंग मिळवणारी ही पहिली आणि एकमेव हॅचबॅक आहे। याचा अर्थ तुम्ही आणि तुमचा परिवार या गाडीत पूर्णपणे सुरक्षित आहात। बाहेरून जर ही गाडी कॉम्पॅक्ट दिसत असली तरी आतमध्ये चांगली जागा आहे। 5 लोक आरामात बसू शकतात। लांबच्या जर्नीसाठी ही गाडी खूप आरामदायक आहे। यातले 90 अंशापर्यंत उघडणारे दरवाजे खूप उपयोगी आहेत। यात तुम्हाला सर्व अत्याधुनिक फीचर्स मिळतात। मोठी टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, हरमनचं शानदार म्युझिक सिस्टम, मागच्या सीटसाठी वेंट्स, टाईप सी चार्जिंग पोर्ट्स। थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला जे काही हवंय ते सगळं यात आहे। अल्ट्रोज पेट्रोल, डिझेल आणि CNG अशा 3 इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे। अल्ट्रोजची किंमत 6 ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे। 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही याचे अनेक व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट घेऊ शकता जे तुम्हाला जबरदस्त फीचर देतात। दुसरी आहे निसान मॅग्नाइट। ही आपल्या दुसऱ्या क्रमांकावरची गाडी आहे। ही गाडी बाजारात आल्यापासून खूप सफल झाली आहे। कमी किमतीत SUVचा अनुभव देणारी ही गाडी आहे। मॅग्नाइटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिची किंमत। 6 लाख ते 11 लाख रुपयांच्या रेंजमध्ये तुम्ही ही गाडी घेऊ शकता। अगदी कमी किमतीतही तुम्हाला यात भरपूर फीचर्स मिळतात। मॅग्नाइटमध्ये तुम्हाला 1 लिटरचे 2 इंजिन पर्याय मिळतात, एक टर्बोचार्ज आणि दुसरे नॉन टर्बो। फीचरच्या बाबतीत मॅग्नाइट खूपच पुढे आहे। 360 डिग्री कॅमेरा, चांगल्या दर्जाची म्युझिक सिस्टम, मागील सीटसाठी AC वेंट्स, क्रूज कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखे फीचर्स तुम्हाला यात मिळतात। आतमध्ये खूप चांगली जागा आहे आणि 5 लोक आरामात बसू शकतात। 4 स्टार ग्लोबल एनकॅप रेटिंगमुळे ही सेफ्टीच्या बाबतीतही उत्तम आहे। मॅग्नाइटचा एक अजून मोठा फायदा म्हणजे तिचा कमी देखभाल खर्च। या गाडीची सर्व्हिस खूप स्वस्त आहे आणि इंधनाच्या बाबतीतही ती खूप कार्यक्षम आहे। मॅग्नाइटची किंमत 6 लाख ते 11 लाख रुपयांपर्यंत आहे। 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही इथे टर्बो इंजिन असलेले आणि भरपूर फीचर्स असलेले व्हॅरियंट निवडू शकता। तिसरे आहे टाटा पंच। जर तुम्हाला एक छोटी पण मजबूत आणि SUV सारखी वाटणारी गाडी हवी असेल तर टाटा पंच तुमच्यासाठी एकदम योग्य आहे। ही गाडी खऱ्या अर्थाने एक मायक्रो SUV आहे। अल्ट्रोजप्रमाणे पंचलाही ग्लोबल एनकॅपमध्ये 5 स्टार रेटिंग मिळालं आहे। ही गाडी खूप मजबूत आहे। या गाडीमध्येही तुम्हाला सर्व आवश्यक फीचर्स मिळतात। मोठा टचस्क्रीन, हाय क्वालिटीचा रिव्हर्स कॅमेरा, रिअर AC वेंट्स, वायरलेस चार्जिंग पॅड आणि 90 अंशापर्यंत उघडणारे दरवाजे, शिवाय इलेक्ट्रिक सनरूफ। यामध्ये तुम्हाला 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते आणि अल्ट्रोजप्रमाणे पंचमध्येही ड्युअल सिलेंडर CNGचा पर्याय आहे, ज्यामुळे बूट स्पेस पूर्णपणे मोकळी राहते। यामुळे CNGमध्येही तुम्ही भरपूर सामान घेऊन जाऊ शकता। हा एक खूप मोठा फायदा आहे। टाटा पंचची किंमत 6 लाख ते 10 लाख रुपयांदरम्यान आहे। 10 लाखांच्या आत तुम्हाला याचे अनेक व्हेरियंट्स मिळतील। चौथी कार आहे मारुती सुझुकी बलेनो आणि फ्रॉन्क्स। आता आपण 2 अशा गाड्यांबद्दल बोलणार आहोत ज्या दिसायला वेगळ्या असल्या तरी यातून बऱ्याच सारख्या आहेत। मारुती बलेनो आणि मारुती फ्रॉन्क्स या दोन्ही गाड्या 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये एक उत्तम पर्याय आहे। बलेनो एक प्रीमियम हॅचबॅक आहे जी तिच्या उत्कृष्ट जागेसाठी आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखली जाते। बलेनोला आता भारतात एनकॅपमध्ये 4 स्टार रेटिंग मिळालं आहे, त्यामुळे सेफ्टी बाबतीतही ती आता चांगली आहे। फ्रॉन्क्सला मिनी SUV किंवा क्रॉसओव्हर हॅचबॅक म्हणता येईल। तिचा लुक SUV सारखा आहे आणि ती अधिक आकर्षक दिसते। फ्रॉन्क्स आणि बलेनो यांच्या ग्राउंड क्लिअरन्समध्ये जास्त फरक नाही, पण फ्रॉन्क्सच्या लुकमध्ये ती जास्त स्पोर्टी आणि मोठी वाटते। दोन्ही गाड्यांमध्ये 1.2 लिटरचं 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे। मारुती आणि ह्युंडाई सोडून इतर कंपन्या 4 सिलेंडर इंजिन देत नाहीत, त्यामुळे हे एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे। हे इंजिन चांगलं परफॉर्मन्स देतं आणि मायलेजमध्येही उत्तम आहे। बलेनोची किंमत 6 लाख ते 9 लाखादरम्यान आहे, तर फ्रॉन्क्सची किंमत 7 लाख ते 13 लाखादरम्यान आहे। 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही बलेनोचे टॉप अँड व्हेरियंट्स आणि फ्रॉन्क्सचे बेस ते मिड व्हेरियंट्स घेऊ शकता। मारुती सुझुकी डिझायर आपल्या यादीतील शेवटची गाडी आहे, एक सेडान, आणि ती म्हणजे मारुती सुझुकी डिझायर।
सेडानचा अनुभव ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सेडान गाडीमध्ये तुम्हाला चांगली बूट स्पेस मिळते, त्यामुळे तुम्ही लांबच्या प्रवासाला जास्त सामान घेऊन जाऊ शकता. डिझायरमध्येही खूप चांगली बूट स्पेस आहे. डिझायरमध्ये 1.2 लिटरचं 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. मारुतीने आता नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून हे इंजिन अधिक प्रभावी बनवलं आहे. या इंजिनमुळे तुम्हाला चांगला परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज मिळतं. डिझायरच्या 10 लाख रुपयांच्या आतील व्हेरियंट्समध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात, जसे की टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि बरंच काही. मारुतीने डिझायरच्या सेफ्टीवरही काम केले आहे. तिला 4 स्टार रेटिंग मिळालं आहे, जे एक चांगलं पॅकेज बनवते. डिझायर CNG ऑप्शनमध्येही उपलब्ध आहे, ज्यामुळे इंधनाचा खर्च खूप कमी होतो. मारुती डिझायरची किंमत 6 लाख ते 9 लाख रुपयांपर्यंत आहे. 10 लाखांच्या आत तुम्हाला यात भरपूर पर्याय मिळतात. तर मित्रांनो, 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये या 5 गाड्या तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. तुम्ही तुमची गरज, आवड निवड आणि वापर लक्षात घेऊन यापैकी कोणतीही एक गाडी निवडू शकता. सेफ्टी आणि फीचर्स हवे असतील तर अल्ट्रोज आणि पंच. कमी बजेटमध्ये SUVचा फील हवा असेल तर मॅग्नाइट. कुटुंबासाठी मोठी जागा, कमी देखभाल खर्च आणि चांगली रिसेल व्हॅल्यू हवी असेल तर बलेनो किंवा फ्रॉन्क्स. सेडानचा अनुभव आणि चांगली बूट स्पेस हवी असेल तर डिझायर.